मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। एखादी निवडणूक हरलो म्हणून शिवसेना संपत नसते। अंबादास दानवे। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा पुतळा शिंदे गटाकडून बसवण्यासाठी बांधकाम सुरू होणार होतं, परंतु त्या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ते काम रोखत त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावून पुष्पहार अर्पण केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे इथं स्मारक होतं। शहरात जनतेचे स्वागत व्हावं म्हणून इथं मोठी प्रतिमा लावली आहे। शिवसेना प्रमुखांचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचंय। इथं कुणाचं काय करायचंय मला माहित नाही। कुणाचं करायचं असेल तर करावं, परंतु दुसऱ्या जागेवर करावं हे हटवायची गरज काय? हे शिवसेना प्रमुखांचं छत्रपती संभाजीनगर आहे। एखादी निवडणूक हरलो म्हणून शिवसेना संपत नसते। शिवसेना अंगार आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावेळी दिली आहे। शाहू महाराज यांच्यावरील पोस्टर बोलताना दानवे म्हणाले की याला काही अर्थ आहे का? शिवसेना प्रमुखांचा वर फोटो असतो आणि आपण खाली बसतो, यात कुठे अपमान आहे का? भाजपवाले काहीही अर्थ काढतात। तसेच सत्ता स्थापनेचा फटका सगळ्यांनाच बसतोय। भाजपच्या नेतृत्वात अद्याप कोणी करायचं हे ठरत नाहीये। अधिकृत भाजपनं घोषणा केलेली नाहीये। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी माघार घेतलेली आहे। याचा अर्थ भाजपला निर्णय घेता येत नाही किंवा भाजपला या राज्याशी काही देणं घेणं नाही असा होतो, अशी टीका दानवेंनी केली आहे। संतोष बांगर आणि संजय राऊत यांची कुठं बरोबरी होऊ शकते का असा प्रश्न अंबादास दानवेंनी उपस्थित केला। रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की आता बरेच कंट फुटत आहेत। निवडणुकीच्या काळात हवा गुल झाली होती, तुम्हीच दूर केली। काय झालं होतं इथं? तुम्ही तातडीने पोहोचलेला आहात, काय सांगा? इथे 2013 पासून शिवसेना प्रमुखाचं स्मारक छोटंसं, कारण हे स्टेशन आहे, इथे तशी काही फार जागा उपलब्ध नाही, पण एक छोटीशी जागा होती। या ठिकाणी शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखाचं एक छोटंसं त्यांचं पूजन कर्तव्य असं छोटंसं स्मारक केलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोर आहे म्हणून सगळ्यांचं संभाजीनगरात स्वागत आणि शिवसेना प्रमुखाची मोठी प्रतिमा इथं लावलेली आहे। वेगवेगळे सगळे आम्ही उत्सव, जयंत्या, स्मृतिदिन इथं साजरा करत असतो या जागेवर। या ठिकाणी येऊन आता निवडणुकीच्या वेळेस शिवसेना प्रमुखाचा बॅनर काढून इथं कोणी व्यक्तिगत बॅनर लावलं, ठीक आहे, 2-4 दिवस तोही राहू द्यायला काही हरकत नाही, परंतु शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं। आता कोणाचं करायचं मला माहिती नाही, करावं कोणाचं करायचं असेल तर, पण दुसऱ्या जागेवर करावं, हे हटवायची काय गरज आहे? हे शिवसेना प्रमुखाचं संभाजीनगर आहे। एखादी जागा हारली किंवा एखादी निवडणूक हारली म्हणून शिवसेना संपत नसते। शिवसेना एक अंगार आहे, इथलं ज्वलंत विचार शिवसेना प्रमुखाचे या शहरात रुजलेले आणि शिवसैनिक अशा गोष्टी कदापि सहन करणार नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही तातडीनं सगळे शिवसैनिक इथं पोहोचलेलो आहोत। विधिवत शिवसेना प्रमुखाच्या प्रतिमेचं पूजन आम्ही केलेलं आहे। भगवा ध्वज इथं उभारलेला आहे आणि मला असं वाटत नाही कोणी या ध्वजाकडे आणि या प्रतिमेकडे वाकडी नजर करून बघेल। बघा तिथं फोटो कोणाचा आहे वरती बघा। विषय काँग्रेसचा विषय, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या दोन्हीही बसलेले आहे खुर्चीवरती आणि शाहू महाराज उभे आहेत असा एक पोस्ट भाजपने केलेला आहे। हा शाहू महाराजचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा पद्धतीचं पोस्ट भाजपने केलं। प्रतिमा समोर उभे बसलेले असं काय, याला काय अर्थ आहे का? आता आपण शिवसेना कुठे फोटो असतो त्याच्या खाली बसलो म्हणून काय अपमान काही आपलं काय अर्थ भाजप? सत्ता स्थापनेला उशीर होतोय। 2797 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांचा पडू नये नुकसानीचा, आणि इकडे या सत्ता स्थापनेचा फटका आता शेतकऱ्यांना पण बसतो। सत्ता स्थापनेचा फटका सगळ्यांनाच बसतोय। या राज्यामध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये करायचे लवकर, आता ते पण झाले पाहिजे लवकर। शेतकऱ्यांची कर्जमाफी 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिले तेही लवकर करायचं आणि जी शेतकऱ्यांची राहिलेली मदत आहे ती लवकर वितरित करायची। 23 तारखेला बहुमत आलेलं आहे, आज डिसेंबर महिना उजाडलेला आहे, अजून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करायचं काय करायचं ठरत नाही। ठीक आहे, टीव्हीवर इकडे तिकडे येत असतील नाव कोणाचे, फडणवीसांचे वगैरे, पण अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीने कुठे घोषणा केली नाही। एकनाथ शिंदेने सुद्धा माघार घेतलेली आहे, अजितदादाने माघार घेतलेली, मग का थांबलेले आहे?
याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला निर्णय घेता येत नाही किंवा भारतीय जनता पार्टीला या राज्याशी देणं घेणं नाही, अशा दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात. एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहून काम करण्यासाठी आग्रही आहे असे गोगावले यांनी वक्तव्य केलं आहे. कसं बघतं या वक्तव्याकडे? त्यांचा निर्णय तो, त्याच्याकडे काय बघायचं. संतोष बांगर असे म्हणले की संजय राऊत यांनी सत्यानाश केला आहे, त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार. कोण म्हटलं? संतोष बांगर. संतोष बांगर काय, संजय राऊत आणि संतोष बांगर काय बरोबर आहे? रावसाहेब दानवे काल म्हणाले की उद्धव ठाकरे जर आमच्या सोबत असते तर यापेक्षा जास्त जागा आल्या असत्या, मग संजय राऊत यांनी त्यांचं वाटोळं केलं. आता बरेच कंठ फुटतायत. इलेक्शनच्या आधी कुठे सगळी हवागुल झाली होती ना, आता भले कंठ फुटतात सगळ्यांचे. काय काय तुमचे शब्द आहे, वक्तव्य माहिती आहे ना, तुम्ही जे केलंय दूर, आम्ही थोडी केलेलं आहे. दादा बहुमत असताना सुद्धा सरकार स्थापन वक्तव्य करण्यामागचं काय कारण वाटतंय मला नाही ऐकत नाही असं वाटतंय का? काय उद्धव ठाकरेंचं असं नाही. शिंदेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी जे भारतीय जनता पार्टी निर्णय घेणार त्याच्या मागे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे असं काही समजायची काही गरज नाही की ते काय भारतीय जनता पार्टीच्या मागे नाही. दादा बहुमत असताना देखील बहुमत आहे मात्र तरी सरकार स्थापन होत नाहीये आणि या गोंधळामध्ये वरिष्ठ नेत्यांना काही जण संपवलं जाऊ शकतं असं ऐकायला मिळतंय. नेमकं तुमच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या निदर्शनानुसार काय वाटतं? असं नाही, कोणी कोणाला संपवत नसतं आणि कोणी कोणाला संपवू शकत नसतं. वेळ काळ असतो एवढंच, बाकी कोणी कोणाला संपवत नसतं, कोणाची संपवायची ताकद पण नसते. वेळ काळानुसार असे प्रसंग येत असतात एवढंच. तुम्ही निवडणूक संपताच तुम्ही कामाला लागले पुन्हा पक्षाच्या, मनपाची तयारी? हे पण निवडणुका हारणं आणि जिंकणं ही प्रोसेस आहे. ठीक आहे, यावेळेस जरा मोठा पराभव झाला, पण तो संघटन त्याच्यानंतर त्याचं कामकाज, इथं चालणारी प्रक्रिया आहे ना, इथं चालूच ठेवली पाहिजे ना. ही बंद करून कसं झालं? आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या, तर संघटनात्मक कामकाज हे सगळं चाललंच पाहिजे, त्यामुळे सुरू केलं.